ज्यांना आपली कुलदेवता ठाऊक नाही, बऱ्याच लोकांना देवी माहीत नाही, गावा मिळून मानलेल्या देवीलाच कुलदेवता ग्रामदेवते. आपली जी कुलस्वामिनी आहे ती आपणाला पडताळा देते की मी कोण आहे, कुठे आहे आणि तुमची कुलदेवता कोण आहे. समजा तुळजापूर असेल, ज्यांची कुलस्वामिनी तुळजापूर आहे तर स्वप्नात येऊन सांगणार नाही ते देवी की मी तुझी कुलदेवता आहे म्हणून. आपल्यासारखे कोट्यावधी त्यांना बघताय, आपणच काही थोडे ते आहे. तथापि आपल्या स्वप्नामध्ये किंवा दृश्यामध्ये आपण खंदकात उतरतोय, पायऱ्या पायऱ्यांनी खूप खोल उतरतोय असं स्वप्न दिसलं आणि 4 हात असणारी भगवती आपणाला दिसली तर आपण समजून घ्यायचं ही तुळजापूरची देवी आपली कुलस्वामिनी आहे. ज्यांची कुलस्वामिनी कोल्हापूर आहे, स्वप्नामध्ये समोर खूप खांब दिसतात, मोजले जात नाही, आजही ते मोजता येत नाही. अशी अवस्था स्वप्नात आली की आपण समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी महालक्ष्मी कोल्हापूर आहे. ज्यांचं आडनाव शिंदे आहेत, खैरनार आहेत, खूप आडनाव आहे, अशांची कुलस्वामिनी कोल्हापूर आहे. आपण उंच आकाशाकडे वाटचाल करतोय, उंच उंच चाललेलो आहोत, फक्त मुखवटा दिसतोय असं स्वप्नात दिसलं तर आपण समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी महाकाली तथा रेणुका आहे. तिची उपठिकाणं महाराष्ट्रात चिकार आहेत. नाशिक जिल्ह्यात चांदवडला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची उपठिकाणं आहेत. ज्यांच्या स्वप्नामध्ये पुरुषाच्या आकाराची 18 भुजा लावून आकृती दिसली तर त्यांनी समजून घ्यायचं आपली कुलस्वामिनी सप्तशृंग माता आहे म्हणतात असं. पण जळगाव जिल्ह्यात जे लेवा पाटील आहेत त्यांची कुलस्वामिनी पावागडची आहे. हे खरे रामाचे वंश. इंग्रजांनी 1889ला एक गॅजेट कायदा केला लेवा पाटलांसाठी आणि कच्छी लोकांसाठी. प्रभू रामचंद्रांची जी 2 मुलं होती, लव आणि कुश, लवाचे लेवे झाले ते खानदेशमध्ये आले, ते लेवा पाटील. यात काही लोकांनी उगाच जातीयता निर्माण केली. खरं तरी ते वेगळे नाहीत, ते आपलेच घरातलेच लोक आहेत. कच्छमध्ये गेले, कुशाला घेऊन ते कच्छी झाले. अशा अनेक अपभ्रंश युक्त बाबी, जाती पाती धर्म मधल्या काळामध्ये लोकांनी या जातीयतेचं तेढ निर्माण केली. हे वेगळं नाही, हे सारं एकच आहे.